रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चवदार तळे सत्याग्रह स्मृती दहन वर्धापन दिनासाठी अर्थसंकल्पात राज्य सरकारने तरतूद न केल्याने मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव करणार लाक्षणिक उपोषण. महाड शहरात साजरा करण्यात येणाऱ्या चवदार तळे सत्याग्रह दिन आणि स्मृती दहन कार्यक्रमासाठी अर्थसंकल्पात तरतूद न करण्यात आल्याने महाड येथील पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव पत्रकार मनोज खांबे हे 20 मार्च रोजी चवदार तळ्याच्या काठावर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होते आणि महाड नगरपालिका ही क गटाची असल्याने सुविधा पुरवून देणे आवाक्याबाहेर असल्याने या दोन्ही कार्यक्रमासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात 2 कोटी निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती. मात्र निधी मंजूर न झाल्याने मनोज खांबे हे 20 मार्च सत्याग्रह दिना दिवशी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चवदार तळे येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा वर्धापन दिन आणि क्रांती स्तंभ जो आहे त्या ठिकाणी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, तो मनुस्मृती दहन दिन हे 2 दिवस महाडमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे होतात. लाखो लोक या दोन्ही दिवशी महाडमध्ये बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतात, उत्सव साजरा करण्यासाठी येतात. मात्र महाडची नगरपालिका ही क वर्गातली असल्यामुळे त्यांच्याकडून म्हणावी तशी जे येणारे लोक आहेत, अनुयायी आहेत, त्यांची सोयी सुविधा उपलब्ध होत नाही. यासाठी आपण मागणी केली होती जानेवारीमध्ये की येत्या अर्थसंकल्पामध्ये, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही कार्यक्रमांसाठी दरवर्षी नियमित 2 कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करावा आणि त्याची तरतूद करावी, जेणेकरून जे अनुयायी येतात त्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना चांगल्या सुविधा पुरवता येतील. पण मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अर्थसंकल्प सादर पण झाला, मात्र याची दखल सरकारने घेतली नाही. यासाठी आता ती दखल घेतली नसल्यामुळे मी 20 मार्च रोजी म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशीच, म्हणजे चवदार तळ्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच मी चवदार तळ्याच्या काठावर म्हणजे समोरच मी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे आणि सरकारला हा निधी मंजूर लावण्याचाही मी प्रयत्न करणार आहे.